नुकताच जागतिक आरोग्य दिन झाला। या निमित्तानं कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या अंतर्गत हॉस्पिटलमधील 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयवदाता म्हणून नोंदणी केली। अवयवदान ही एका व्यक्तीनं समाजासाठी दिलेली अनमोल देणगी असून ॲस्टर आधार हॉस्पिटलनं अवयव संकल्पना समाजात रुजवण्यासाठी पुढाकार घेतलाय। कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलनं अवयवदान जनजागृतीसाठी घेतलेल्या कार्यक्रमाला रुग्णालयातील सर्व कर्मचारी, डॉक्टर आणि काही रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला। आरोग्य सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच अवयवदानासाठी पुढाकार घेतला। त्यातून ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयवदान दाता म्हणून नोंदणी केली। अवयवदान केल्यानं एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जीवदान मिळू शकतं। एका व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक व्यक्तींचे प्राण वाचू शकतात। मात्र अजूनही समाजात अवयवदानाबद्दल गैरसमज आणि अपुरी माहिती आहे। अशावेळी ॲस्टर आधार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी अवयवदानाचं सामाजिक आणि मानवी मूल्य स्पष्ट करून अवयवदान हे सर्वोच्च दान असल्याचं सांगितलं। तर डॉक्टर अजय केणी यांनीही अवयवदानाच्या उपक्रमामुळे समाजातील संवेदनशीलता आणि एकमेकांना मदत करण्याची भावना वाढीस लागेल असं नमूद केलं। तर डॉक्टर अमोल कोडोलीकर यांनी अवयवदानाची प्रक्रिया, त्यातील वैद्यकीय पैलू आणि सामाजिक महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली। अवयवदानाची नोंदणी कशी करावी, कोणते अवयव दान करता येतात याबाबत त्यांनी लघुपटाद्वारे माहिती दिली। यावेळी डॉक्टर युवराज सावंत, डॉक्टर अजित कुलकर्णी, डॉक्टर डॅलन फर्नांडिस यांच्यासह ॲस्टर आधार हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते।